नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग तिसरा विषय परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यासामधील पाठ दुसरा प्राण्यांचे वेगळेपण। आपल्या आजूबाजूला आपण बघतो अनेक प्रकारचे प्राणी आहेत, परंतु ते सगळे प्राणी हे एक समान नाहीत, सारखे नाहीत, तर त्यांच्यामध्ये प्रचंड वेगळेपण आहे। खूप वेगळे प्राणी आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात। तर ते कशा प्रकारचे आहेत, कोणते वेगळेपण आहे त्यांच्यामध्ये, तर हेच आज आपल्याला बघायचं या पाठामध्ये। तर चला आपण सुरू करूया। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि लगेचच आपण सुरू करूया प्राण्यांचे वेगळेपण। प्राण्यांचे वेगळेपण पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम जाणवतो आपण तर त्यांची हालचाल। आपण या चित्रामध्ये पाहत असाल, ही आहे खारुताई। खारुताई आकारानं लहान असते, परंतु प्रचंड चपळ असते। पटकन झाडावर चढते, तुरुतुरु या फांदीवरून त्या फांदीवर जाते आणि या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून या फांदीवर, म्हणजे तिची चपळता आहे। ती आकारानं जरी लहान असेल, परंतु प्रचंड चपळ आहे। दुसरा प्राणी आपल्याला दिसतोय हत्ती। हत्तीचं शरीर खूप मोठं असतं, तुम्ही पाहिलं असेल। त्याचे पाय खूप जाड असतात, परंतु हत्ती मोठा जरी असेल तरी तो वेगानं धावू शकत नाही। खारुताई लहान आहे, परंतु प्रचंड वेगानं धावते। तिसरा प्राणी आपण पाहिला असेल, ही हरिण। हरणाचे पाय अतिशय बारीक असतात, परंतु ते प्रचंड वेगानं धावतं। खारुताईचे पाय अतिशय छोटे, हत्तीचे पाय प्रचंड मोठे, हरणाचे पाय बारीक काडीसारखे, परंतु ते वेगानं धावतं। या उलट आपण पाहतो, हा जो बेडूक आहे, या बेडकाचे पाय, मागचे पाय लांब असतात, पुढचे पाय थोडे छोटे असतात आणि त्यामुळं बेडूक हा लांब अशी पाण्यात उडी मारू शकतो, पाण्यात पोहू शकतो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या चित्राद्वारे पाहिलं असेल, खारुताई ही तुरुतुरु पळते, हत्ती जोरानं धावू शकत नाही, हरिण वेगानं धावते, तर बेडूक हा उड्या मारत चालतो। म्हणजे आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला असणारे सर्व प्राण्यांची हालचाल ही सारखी आहे का? तर नाही। म्हणजेच प्राण्यांचं वेगळेपण इथं असं आहे की प्रत्येक प्राण्यांची हालचाल ही सारखी नाही। प्रत्येक प्राणी हे हालचालीनुसार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची हालचाल ही वेगवेगळी आहे। चला आणखी प्राण्यांचं वेगळेपण कोणतं आहे ते आपण पुढच्या चित्राद्वारे बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं काही प्राण्यांच्या हालचाली कशा आहेत। आता आणखी बघा, तुम्हाला समोर दिसत असेल 4 पाय असतात, परंतु ते खूपच आखूड असतात आणि सापाला तर बिलकुल पायच नसतात। मग हे प्राणी कसे धावतात, कसे चालतात? तर हे प्राणी विद्यार्थी मित्रांनो सरपटतात। यांना सरपटणारे प्राणी म्हणतात आणि सगळ्या प्रकारचे प्राणी हे सरपटत नाहीत। काही प्राणी धावतात, काही प्राणी चालतात, काही प्राणी उड्या मारत चालतात, काही प्राणी पोहतात, काही प्राणी वेगानं धावतात, काही प्राणी तुरुतुरु धावतात। तर साप, सरडे, पाली हे सरपटणारे प्राणी आहेत आणि हे सुद्धा प्राण्यांचं वेगळेपण आपण लक्षात ठेवलं पाहिजे। पुढचं वेगळेपण कशात आहे आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्राण्यांचा संचार एकाच ठिकाणी असतो का? संचार म्हणजे काय की प्राणी कुठं राहतात। काही प्राणी जमिनीवर राहतात, काही प्राणी पाण्यात राहतात, तर काही प्राणी हे कायम झाडावर राहतात। पक्षी सतत झाडावर उडतात, इकडून तिकडे उडतात। म्हणजेच सर्वजण काही एका ठिकाणी राहत नाही, त्यांचा संचार हा वेगवेगळा आहे। तर संचारसुद्धा सगळ्यांचा सारखा नाही। काही प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात, जमिनीवर, पाण्यात, आकाशात, काही उडतात। तर अशा प्रकारे बघा, हा गरुड आहे, हा गरुड आकाशात उडत असतो, तर मासा हा पाण्यात राहतो, गाय ही जमिनीवर राहते। असे अनेक प्रकारे प्राणी वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्राण्यांचे रंग सारखे आहेत का? तर नाही, सर्व प्राण्यांचे रंग सारखे
नाहीत. रंगसुद्धा प्रत्येकाचे वेगळे आहेत. बगळ्याचा रंग पांढरा आहे, तर कावळ्याचा रंग काळा, म्हैसही काळी. त्यापेक्षा मोर तर अतिशय हा रंगीबेरंगी आहे. म्हणजे सर्व प्राण्यांचे रंगसुद्धा सारखे नाही. प्रत्येकाचा रंग वेगवेगळा आहे. यातसुद्धा वेगळेपण आपल्याला प्राण्यांचं जाणवतं. त्यानंतर सर्वांचे आकार सारखे आहेत का? नाही. घोडा, बैल यांचे आकार वेगळे आहेत, तर त्याच्यापेक्षा छोटा आकार आहे कुत्रा, शेळी, मांजर. उंदीर तर त्याहीपेक्षा लहान आहे. खार आणखी लहान आहे. गांडूळ, झुरळ आणखी लहान आहे, तर त्याहीपेक्षा. चिलटे, मुंग्या तर अतिशय इटुकल्या म्हणजे अतिशय बारीक आहेत, छोट्या आहेत. तर हत्ती हा खूप मोठा आहे. जिराफ त्याहीपेक्षा उंच आहे. म्हणजे प्राण्यांचे आकारसुद्धा सर्वांचे सारखे नाहीत. सर्व प्राणी हे वेगवेगळ्या आकाराचे आहेत. म्हणजे आकारसुद्धा सर्वांचे वेगवेगळे आहेत. हे सुद्धा प्राण्यांचं एक वेगळेपण आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्राणी आपल्या उपयोगाचे आहेत का? नाही. काही प्राणी आपण प्रेमानं पाळतो, तर काही प्राणी आपण पाळत नाही. कोणते प्राणी आपण पाळतो की ज्यापासून आपल्याला काही ना काही वस्तू मिळतात, उपयोग होतो. गाय, बैल, शेळी, मेंढी, उंट हे प्राणी आपल्या उपयोगाचे आहेत. यांच्यापासून आपल्याला दूध मिळतं. काही प्राण्यापासून आपल्याला मांस मिळतं. उदाहरणार्थ कोंबडी असेल, कोंबडी आपल्याला अंडी देते, मांस देते. गाई, म्हशी, शेळ्या हे दूध देतात. मांजर आपल्या घरातली उंदराची नायनाट करते. कुत्रा आपल्या घराचे राखण करतो. बैल आपल्या शेतीला मदत करतात. तर अशा प्रकारे घोडा असेल, गाढव असेल, हे प्राणी आपल्याला शेतकऱ्याला मदत करतात. म्हणजेच काही प्राणी आपल्या उपयोगाचे आहेत. जे प्राणी आपल्या उपयोगाचे आहेत त्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. ठीक आहे. तर हे सुद्धा प्राण्यांचे एक वेगळेपण आहे. काही प्राणी आपल्या बिलकुल कामाचे नाहीत, म्हणून ते आपल्याला आवडत नाहीत. ते आपल्याला सतत त्रास देत असतात. तर हे सुद्धा एक प्राण्यांचं वेगळेपण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्रास देणारे, आपल्याला नको असणारे प्राणी कोणते आहेत? उंदीर. उंदीर आपल्याला हवा आहे का? नाही. तो सतत आपल्या वस्तूची नासाडी करत असतो. उंदीर असतील, घुशी असतील, घरातील ढेकूण असतील, मच्छर असतील, डास, माशा, चिलटं, झुरळं हे प्राणी आपल्याला त्रासदायक आहेत. यापासून आपल्याला कोणताही उपयोग होत नाही. ते आपल्या कोणत्याही उपयोगाचे नाहीत. तर ते आपल्या सतत आपल्याला त्रास देणारे आहेत. ते आपल्याला नको असणारे आहेत. तर असे सुद्धा काही प्राणी आहेत की जे यामध्ये त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसतं. खूप गट आहेत विद्यार्थी मित्रांनो. काही प्राण्यांची पिलं ही दूध पितात. उदाहरणार्थ आपण पाहिलं असेल, गाय असेल, गाईचं पिलू तिचं दूध पितं. कुत्रा असेल, कुत्र्याचं पिलू दूध पितं. बकरी असेल, बकरीचं पिलू दूध पितं. तर काही प्राण्यांना 4 पाय असतात. सर्वच प्राण्यांची, आता मला सांगा, कोंबडी असेल, कोंबडीचं पिलू दूध पितं का? नाही. पक्ष्यांची पिलं दूध पित नाही. तर दूध पिणारे प्राणी, ज्यांची पिलं दूध पितात, असाही प्राण्यांचा एक गट आपल्याला तयार करता येऊ शकतो. सर्वच प्राण्यांचे पिलं हे दूध पित नाहीत. तर असाही एक प्राण्यांचा गट आहे, प्राण्यांचं वेगळेपण आहे की जे आपल्याला नक्कीच जाणवतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की काही प्राण्यांची पिलं दूध पितात, परंतु एक पक्षीसुद्धा असा आहे की ज्याची पिलं दूध पितात. वटवाघळ. वटवाघळाची पंख असतात वटवाघळाला, पण त्याच्या अंगावर पिसं नसतात. त्याची पिलं आपल्या आईचं दूध पितात. कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा याप्रमाणे ते पक्षी नाहीत. त्यांचा समावेश गाय, वाघ, हरिण, उंदीर यांच्या गटामध्ये होतो. तर वटवाघूळ नावाचा प्राणीसुद्धा आपल्या पिलांना दूध पाजतो. यानंतर आपण बघणार आहोत की सर्व प्राणी उडतात का? नाही. पक्ष्यांना 2 पाय असतात आणि उडण्यासाठी पंख असतात. वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड उंच उडतो, तर कोंबडा अगदी थोडासाच उडेल. परंतु सगळे प्राणी उडू शकतात का? नाही. तर काही पक्षी उडतात, प्राणी उडू शकत नाही. तर हा सुद्धा एक प्राण्यांचा वेगळा गट आपल्याला पाहता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं पक्षी आणि प्राणी, पण पक्षी आणि प्राण्यांच्या यांच्या गटासोबतच काही कीटकसुद्धा असतात. तर कीटकांनासुद्धा पंख असतात. जसे
पक्ष्यांना पंख असतात तसे कीटकांनासुद्धा पंख असतात. तर परंतु हे कीटक जे आहे ते कीटक पक्ष्याच्या गटामध्ये मोडत नाही. जसा मच्छर असेल, फुलपाखरू असेल, माशा, धुरळं, डास, हे यांना पंख आहेत, हे उडतात, परंतु त्यांना पक्ष्यासारखे 2पेक्षा जास्त पाय आहेत. त्यांना 6 पाय असतात. मच्छराला 6 पाय असतात, माशा, धुरळाला 6 पाय असतात. यांना आपण कीटक म्हणतो. फुलपाखरूसुद्धा कीटकाच्या गटातच येतं. ते फुलपाखरू ही जी कीटक आहेत हे पक्ष्यापेक्षा आकारानं खूप लहान असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं आपल्याला जे प्राणी माहीत आहेत त्या प्राण्यांची थोडीशी माहिती आपण पाहिली. परंतु आपल्या जगामध्ये कितीतरी वेगवेगळे प्राणी आहेत आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या रंगानुसार, रूपानुसार, आकारानुसार, त्यांच्या हालचालीनुसार, राहण्याच्या जागेनुसार आपल्याला वेगळेपणा जाणवतो. यालाच प्राण्याच्या वेगळेपणालाच प्राण्यामधली विविधता असे म्हणतात. समुद्रातही अनेक प्राणी राहतात. त्यांच्या प्राण्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यातही विविधता आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. तुम्ही मोठे झालात की तुम्ही माहिती तुम्हाला नक्कीच मिळेल. ती तुम्हाला मिळवावी लागेल. शेवटी आपण काय शिकलो तर आकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. रंग, आकार, हालचाल या बाबतीत प्राण्यात विविधता असते. काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो तर काही प्राणी आपल्या उपयोगाचे नसतात. काही प्राणी आपल्याला त्रास देतात. प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्य बघून वैज्ञानिक त्यांचे गट करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे विविधता हा निसर्गाचा नियम आहे या पाठामधून आपण शिकलो. तर चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.